जय महाराष्ट्र ताईंनो, कशा आहात? तर आज आम्ही निघालो होतो मार्केटला जायचं होतं, कारण शर्वला चप्पल पण घ्यायची होती आणि आमच्या इशूची तब्येत थोडीशी ठीक नव्हती. म्हणजे तिला थोडं 2 दिवस झालं शी होत नव्हती आणि शी झाली तर तिला त्रास होऊ लागला होता, त्यामुळे तिला हॉस्पिटलला न्यायचं होतं. शरूचे पप्पा सकाळीच त्यांना पण किडनी स्टोनचा त्रास होत होता म्हणून औषध घ्यायला गेले. घेऊन आल्यानंतर आम्ही आलो मार्केटला. सर्वात अगोदर आम्ही आलो हॉस्पिटलला काही इशूला दाखवण्यासाठी. अगोदर तिची नाव नोंदणी करून घेतली आणि त्यानंतर आम्ही वेटिंग लिस्टमध्ये बसलो. तिथं होती छान छानशी चित्र. तर त्या चित्रांना बघून इशू माझी उड्या मारत होती. ते तिला धरायचं होतं त्यांना, आणि तिला तिथे घेऊन गेले. दोघ्या बहिणी पण खेळत होत्या तिथं. आणि त्यानंतर आम्ही गेलो शर्वरीला चप्पल घेण्यासाठी. तर तिथं इशूना सर्वच चप्पलांना बोटं दाखवत म्हणते, मला ही मम्मी मम्मी, हे पण मला, हे पण मला, सर्वच मला. तर असं तिला सर्वच घ्यावं असं वाटत होतं. तिने त्या शॉपमधून बाहेर पण निघत नव्हती. तिला एवढा आनंद झाला होता तिथे बघण्यासाठी. तर बराचसा वेळ गेला तिथं, एकही चप्पल आवडत नव्हती. त्यानंतर आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये गेलो, तिथंही आवडली नाही. नंतर थर्ड शॉपमध्ये गेल्यानंतर तिला ती चप्पल आवडली, पण तिची साईजच मिळत नव्हती. एक तर तिचा पाय लहान आणि त्यामध्ये जशी आवडली तर साईज मिळत नव्हती, आणि साईज जर आवडली तर ती म्हणजे असं प्रॉब्लेम होत होता. कोणतंही कळत नव्हतं चपलीचं की काय घ्यावं कोणतं नाही. सर्व आवरल्यानंतर आम्ही आलो घरी आल्यानंतर खिचडी वगैरे बनवली, कारण फिरून खूप कंटाळा आला होता. त्यानंतर खिचडी बनवली, जेवण वगैरे केलं दोघींनी आम्ही, आणि तिला अभ्यासाला घेऊन बसली. तिच्या शर्वरचे पप्पा अजून आले नव्हते शॉपमधून, ते येतील आणि नंतर करतील जेवण. मग त्यासाठी आम्ही अगोदरच जेवलो, कारण ती लगेच झोपी जाते. मग तिला खाऊ घातलं, मी पण खाल्ली, इशूला पण खाऊ घातलं. आणि तिला थोडंसं तुपाचा वापर करा असं मला डॉक्टरांनी सांगितलं. तसं तर मी नेहमीच करते, पण सध्याला मिळत नव्हतं तूप. ओरिजिनल तूप तर आता मिळतच नाही, म्हणून थोडंसं प्रॉब्लेम झाला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.